काय चुकलं आम्हाला उत्तर द्या. आम्हाला उत्तर पाहिजे. काय आम्हाला काय उमेदवारी नाकारली, काय चुकलं आम्ही? एक दिवस आम्ही 20-25 वर्षाला काम करतो, 25 वर्षाचं काम करतो आम्ही. कुणालाही माझ्या हक्काच्या एरियात विचारून घ्या, पुऱ्या भाजप पक्षाला विचारून घ्या. डॉक्टर कराड, संजय केनेकर, शिरीष बोराळकर, प्रत्येक नेत्याला विचारून घ्या. त्यापासून दिसतो म्हणून तुमच्यासाठी आता साहेबांनी असं काय झालं आमच्यासोबत? त्यांच्या प्रत्येक इलेक्शनला माझा सिंहाचा वाटा नसला तरी खारुताईचा वाटा आहे माझा. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी मंडळाचा प्रत्येक पक्षाचं काम जबाबदारीने पार पाडलेलं आहे. मी पक्षाचा पदाधिकारी आहे. युवा मोर्चा शहराध्यक्ष राहिलो, कामगार मोर्चा उपाध्यक्ष राहिलं, अनुसूचित मोर्चाचा 3 वर्षापासून मी जिल्हा सरचिटणीस आहे. मी काय चुकलं राहुल काय आमच्या निष्ठावंत काय राहिली? काय तुमचं आम्ही कोणतं घोडं मारलं, काय बात केलं? राहुल त्याच्यामुळे यांनी असं करावं. कोणत्या गोष्टीचा अर्थ गद्दार नाहीये. गद्दाराला तिकीट देता, बाहेरून आले पक्षातल्या लोकांना तिकीट देता. कशाला झक मारायला पक्ष उभा केला काय? माझा मला नंतर अजून जिम्मेदार नाही. मला जिम्मेदार काय जास्त ना 3 महिन्याचा माणूस होता. 3 महिन्याचा माणूस होता. 3 महिन्यामध्ये जो आत्ता पक्षामध्ये आला 3 महिन्याचा आत्ता इथं प्रचारमध्ये आला, त्याला पक्षामध्ये तिकीट दिलं. त्याची बायको चक्का झालं सर का सोडा चल 3 वर्ष आता तो 3 महिन्यामध्ये प्रचाराच्या आला, पक्षामध्ये आला, त्याला हे दिलं. त्याला पोलिसांना बाळाचा वापर करावा लागतो. ऐका दादा, माणूस पाहिजे असतं. आपण पाहतोय की सक्रिय सदस्य पदाधिकारी काय दिले यांनी मला? परिवाराने असल्यानं काय करू? भीक मागू जाता, नोकरी सोडली मी समजलं का साहेब? मी 2 महिन्यापासून फिरतो 4 लोकांच्या घरात भीक मागत पक्षासाठी. माहिती का? पक्षाचा प्रचार केला, मी माझा प्रचार नाही केला. काय केलं पक्षानं? नवीन उमेदवार दिला. काय दिला? 10 वर्षापासून तो माणूस त्याचं योगदान दाखवा. पक्षातलं माझं योगदान बघा. तेव्हापासून पक्षात आहे. मला सांगा साहेब, तुम्ही बाहेरचा ना, तुम्ही तिकीट देता, गुन्हेगारांना तिकीट द्या. आम्ही काय चुकलं? आम्ही काय चुकलं सांगा? आम्ही कुठं कमी पडलो पक्षाला? पक्षाने सांगा मला, मी कुठं कमी पडलो? त्यांच्या सेवेत, त्यांच्या अमित सर एक पेट्रोलची बाटली ठीक आहे, त्याला लागलं तर. हॅलो मी लाईव्ह जातोय फ्रेम मध्ये. ती महिला जास्त हे करते. ठीक आहे पीछे थोड़ा प्लीज.
उनके सामने मी दवाखान्यात 8 दिवस ऍडमिट असताना मी पक्षाचे दारोदार फिरून मी कामं केले. आता माझ्या मुलाची पर्वा केली ना, मी माझी स्वतःची केली. बस शांत हो, शांत हो ना, शांत हो, शांत हो, शांत हो. आपण एवढ्या सत्ता तुम्हाला देव नाही नाही शांत राहा 2 मिनिटं पाणी द्या पाणी द्या पाणी घ्या पाणी घ्या हो दिव्याताई हो दिव्याताई यांना तिचं पाणी द्या. अरे घ्या तिकडं काय झालं तिकडे काय झालं मी इतक्या वर्षाचा एकनिष्ठ पदाधिकारी सर पक्ष भाजपला माहित आहे. माझ्याकडनं कधीच पक्षाच्या बाबतीत चुकी झालेली नाहीये. गेल्या 20-25 वर्षापासून मी काम करतो. भाजपचा 2x2 तास झेंडा होता भारतीय जनता पार्टीचा गजानन महाराज मंदिराच्या समोर. त्यावेळेस मी भाजी मंडी संघटना स्थापन केली. माझा बाप या पक्षात काम करत होता, मी करतो, आता माझी बायको करतोय. आता 3 पिढ्या पक्षासाठी सर आम्ही काम करायला आलो, ते पण एकनिष्ठपणे. आणि त्याचा आम्हाला असा तर हे भेटत असेल, आम्हाला अन्याय होत असेल तर सर मला सांगा, मग माझी भूमिका चुकती का बरोबर आहे साहेब? मला साहेबांनी न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती साहेबांना, पक्षाला माझ्या. बिलकुल साहेब. आता इथं तुम्ही ठिया मांडून बसलात. नक्की साहेब बसणार मी इथं. मला साहेबांना भेटायचंय. मला साहेबांनी मला न्याय द्यावा. मला बाकीचा विषय भेटल्याशिवाय जाणार नाही. भेटायला काय अडचण आहे? साहेब मला भेटू देत नाहीये. मला ते तुम्ही जाऊ देत नाही. पोलीस प्रशासन मला जाऊ देत नाही त्यांना भेटायला. ते पण मला काही येऊ देत नाही. म्हणून मी त्यांच्या इथं बसलेलो सर. इथं नाही कोणी येऊ देत नाही तुम्हाला. मला पक्षाचे साहेब पण येऊ देत नाही. पोलीस प्रशासन पण अडवतं साहेब मला तिथं जायला. बरं मग आता त्यामुळे मी सर इथं बसून राहणार. साहेब येणार नाही तो. वकील कोणी आणलं होतं? पेट्रोल ते दुसऱ्या उमेदवाराने आणलं होतं सर. काय त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का? नाही सर, त्याचं माझं काही हे नाही. बरं इतक्या टोकापर्यंतची नाराजी आहे का पेट्रोल घेऊन यावं? मग काय करणार सर? अहो साहेब हातावर पोट आहे आमचे. करोडपती लोक नाही पक्षाचे आम्ही. आमचं काय आमच्याकडे आहे का? आम्ही ऐकतं सगळं लावलं पक्षासाठी आतापर्यंत. आम्हाला काय दिलं पक्षांनी दाखवावं, त्यांनी सांगावं आमचं काय भलं केलं म्हणजे यांनी. आज आम्हाला 25 वर्षानंतर योग आला. मला एससी प्रभाग सुटला माझा म्हणून मी दावा करतोय. तिकीट द्यायला मला हे केलं नाही. मी पक्ष माझा प्रभाग सुटला म्हणून मी तिथं दावा केला आणि मी तिथं योग्य उमेदवार आहे. त्यांनी मला दाखवून द्यावं की काय योग्य आहे. मग मला त्यांनी न्याय द्यायला पाहिजे साहेब. मला नाही तर अगोदर सांगायला पाहिजे त्यांनी कामाला लागायचं नाही म्हणून. प्रभागात जा प्रचार करा म्हणून सांगितलं नाही. वेळेवर तुम्ही असं तिकीट नाकारता. ही कोणती पद्धत आहे सांगा साहेब. तुम्ही तुमचा विचार करता, पक्षाचा विचार करताय. आमचा विचार कोण करणार सांगा? कशा पक्षाचे नेते नाही विचार करणार तर कोण करणार साहेब आमच्यासाठी विचार? मला सांगा. आज आम्ही एससी प्रभागातून मागास वर्गातनं एकमेव बहुजनाचा झेंडा घेऊन फिरणारा माणूस आहे भाजपच्या नावानं.